गेल्या 8 ते 10 दिवसापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। विशेषतः राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत देखील झपाट्यानं वाढ होत असताना पाहायला मिळते। राधानगरी धरणातील पाणी पातळी जवळपास 50% जाऊन पोहोचलेली आहे। खरं तर मे महिन्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळं धरण भरलेलं आहे आणि त्यामुळं चिंतेत एक प्रकारे वाढ झालेली आहे असं म्हणावं लागेल। खरं तर राधानगरी धरणाचं पाणी ज्या भोगावती आणि पंचगंगा नदीमध्ये जातं त्या दोन्ही नद्यांमध्ये अनेक बंधारे आहेत। त्या बंधाऱ्यांवर बर्गे असतात। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे सगळे बर्गे काढले जातात। मात्र हे बर्गे काढण्याआधीच हा सगळा अति मुसळधार पाऊस आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे हे बर्गे काढता आलेले नाहीत आणि त्यामुळेच या राधानगरी धरणामध्ये जे काही पाणी येतंय ते भोगावती नदीमध्ये सोडण्यामध्ये काही अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ह्या सगळ्या 2 दिवसामध्ये पाऊस थांबला नाही आणि या भोगावती आणि पंचगंगा नदीवरील जे काही बंधारे आहेत त्याचे बर्गे काढले गेले नाहीत तर मात्र मोठी अडचण आहे ती येऊ शकते। मात्र आत्ता देखील आपण जर बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते। दुपारनंतर देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी पडेल अशा पद्धतीची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळं एका बाजूला हा न थांबता पडणारा पाऊस, त्याचबरोबर ह्या सगळ्या धरणामधील वाढणारी पाणी पातळी आणि दुसऱ्या बाजूला पंचगंगा आणि भोगावती नदीमधील न काढले गेलेले बर्गे यामुळे या सगळ्या राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे एक प्रकारे चिंता वाढलेली आहे प्रशासनाची असं म्हणावं लागेल। कारण ह्या सगळ्या राधानगरी धरणाचे दरवाजे जे आहेत ते स्वयंचलित आहेत। या राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर हे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडले जातात आणि त्याचा मोठा फ्लो भोगावती आणि पंचगंगा नदीमध्ये येतो आणि त्याचमुळं ह्या सगळ्या राधानगरी धरणातील पाणी पातळी कमी होणं गरजेचं आहे। कारण अजून जून महिना, जुलै महिना येणं बाकी आहे। मान्सून खरं तर मोठ्या प्रमाणावर पडणार आहे आणि त्यामुळं मे महिन्यातच 50% हे सगळं राधानगरी धरण भरल्यामुळं प्रशासन आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या देखील चिंतेत वाढ झाल्याचं पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, राधानगरी धरण, कोल्हापूर।